आज निघालो पुन्हा एकदा कुठेतरी भटकायला, अजून काय नक्की नाही आहे, बघूया आता इथून निघाल्यानंतर कळेल. सध्या आता कामोठ्यात पोचलो आहे अजितच्या इथे, बाईक ठेवली आहे आणि आता अजितची गाडी घेतो आहे आणि पुढे जायचं. अजित भेटणार आहे आपल्याला एक्सप्रेस हायवेलाच. मग आता आपण इथून आपला प्रवास चालू करतो आहे. चला मग भेटूया पुढे. गाडी टोल नाक्यावरती उभी आहे आणि आम्ही ते टॅग रिचार्ज करतोय, फास्टॅग. आता आम्ही खालापूर टोलला आहोत. टॅग रिचार्ज नाही केलं त्याच्यामुळे ना ते डबल मागतायत, म्हणून आम्ही टॅग रिचार्ज करतो आणि पुढे जातोय. फायनली पोचलो लोणावळ्यामध्ये. एक्सप्रेसचा जो एक्झिट आहे तो आपण क्रॉस करून लोणावळ्यात आलो आहोत. आता आमचं जायचं ठरलं आहे पावना लेक कॅम्पिंगला, कारण आम्ही इथे कदाचित लास्ट टाइम आलो तेव्हा आम्ही एक बंगलोवर स्टे केला होता, पण म्हटलं यावेळेस बंगलोच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं हटके काहीतरी करूया आपण. म्हणून आज पावना लेक कॅम्पिंगचा प्लॅन करतो. आमचा एक मित्र आहे त्याच्या थ्रू आम्ही तिथे फोन करून बुक केलं आहे. आता आज पावना डॅम आहे, त्या पावना डॅमवरती थांबून तिथे टेंटमध्ये स्टे करणार आहोत आणि मजा करणार आहोत. बाकी आपण पुढे गेल्यावरती पाऊस काय किती मजा येते, आणि त्याच्यानंतर आपण पाहू की उद्याचा प्लॅन काय करतो. उद्याचं पण काही ठरलेलं नाही आहे, जे सगळं आहे ते अनप्लॅन आहे आणि थोडं अनप्लॅन असलेलंच मजा येते. नवीन काहीतरी त्याच्यातून आपल्याला एक्सप्लोअर करता येतं, पुढे जाता येतं. लेट्स सी. आता आलो लोणावळ्यामध्ये कुमार रिसॉर्टच्या समोर, आणि तिथून आता आम्हाला अजून आमचं जे डेस्टिनेशन आहे ते मॅपवरती दाखवतं आहे 1 तास 20 मिनटं, पण त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते जेमतेम 30 मिनटावरती आहे. फायनली पोचलो तिथे कॅम्पिंग साईटवर. बराच 40 मिनटं 20 मिनटं करता करता 1 तासाचा प्रवास करत करत आलो आहे. आजी किती तासाचा प्रवास झाला आपला? 2.5 तास. अरे म्हणजे लोणावळ्यातून किती तासाचा प्रवास झाला आहे? 2.5 तास. 2.5 तासाचा प्रवास केला आहे. पण ॲक्च्युली इथे आल्याच्या नंतर जे मागे दृश्य बघतोय, हा जो मागे जे तुम्हाला लाईट दिसते तो पावना डॅमची पूर्ण लाईट आहे. ही आहे आमची कॅम्प साईट की जिथे आम्ही कॅम्पिंग करणार आहोत. त्याने आमच्यासाठी इथे 3 जणांसाठी 2 सेपरेट तंबू ठेवलेले आहेत. इथे रात्रीचे 1:15 झालेत आणि इथे कडाक्याची थंडी आहे. किती डिग्री टेम्परेचर आहे? 18 ते 20 असेल. 23 डिग्री टेम्परेचर आहे. महिना कोणता आहे तर मार्च महिना आहे. मार्च महिन्यामध्ये इथे 23 डिग्री टेम्परेचर आहे. अक्षरशः आम्ही एक 15-20 मिनटापूर्वी कुडकडत होतो इथे थंडीमध्ये, त्यामुळे आम्हाला ही शेकोटी पेटवावी लागली. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so 1:30 सकाळी लवकर उठायचं आहे. आता बघू लवकर सकाळी किती वाजता उठतोय आणि किती वाजता आम्ही आमचा ट्रेक सुरू करतोय. टिल देन गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. बाय बाय. सुप्रभात मंडळी. सकाळचे 6:30 वाजलेत. 6:30चा अलार्म लावला होता पण 6:30च्या अगोदर जाग आली, कारण इथे आजूबाजूला इतका पक्ष्यांचा आवाज आहे, किलबिलाट आहे, त्यामुळे अलार्म लावलेला पण त्या अलार्मची गरज नाही पडली.
इतकी छान झोप या टेंटमध्ये आली की सांगता येत नाही आहे. इतकी दमछाक होऊन इतका जागरण होऊन सुद्धा झोप पण आली आणि सकाळी जागसुद्धा आली. आता यानंतर आपण फ्रेश होऊन प्लॅन केलेला आहे तिकोना करायचा. तर आता वेळ वाया न घालवता आम्ही तयारी करायला लागणार आहोत आणि तयारी करून आम्ही तिकोना फोर्टला जाणार आहोत. त्यामुळे आपल्याला कॅम्प साईट दाखवता आली नाही. ही आमची आहे कॅम्प साईट, मून शॅडो कॅम्प साईट. या एक टेंटमध्ये आम्ही दोघे झोपलो होतो आणि एक स्पेशल व्यक्तीसाठी स्पेशल टेंट दिला होता अजित काकांसाठी. ते काकावर उठलेत. अरे वा, गुड मॉर्निंग. कशी झाली झोप? छान छान. 6:30 वाजले. येस, 6:30 वाजलेत. रात्री 2ला झोपलोय पण 6:30ला जाग आली. विथ फ्रेश मूड. तयारी करायची ना. आता कुठे जायचंय? ट्रेकिंगला जायचं ना. ट्रेकला जायचं तिकोना. चलो. समोर पाहताय पवना डॅम. समोर दिसतोय तो आपल्याला तुंग. आणि इथे मागे दिसतोय जो आपल्याला तो तिकोना. तर आपल्याला तिकोना करायचा आहे ट्रेक. आता फटाफट फ्रेश होतोय आणि तयारी करतोय, कारण ऊन चढायच्या आत आम्हाला पूर्ण करून पुन्हा इथेच यायचंय. जॅम ब्रेड अँड चहा आणि सीमावाहिनींनी बनवलेले, याला काय बोलतात त्याला अजित? अरे तुझ्या बायकोने बनवलंय भोपळ्याच्या पुऱ्या. म्हणजे त्याला घारगे असं काहीतरी बोलतात. त्या मराठी सिरियल मध्ये दाखवत होते तसं. नाश्ता आलेला आहे, पुऱ्या खातोय. आणि आमच्यासाठी अजून म्हणजे आम्हाला कसं पोटभर पाहिजे ना सकाळ सकाळ, म्हणून एक्स्ट्रा ब्रेड जॅम ब्रेड दिलेलं आहे. थँक्यू. कसं वाटतं अजित ब्रेड जॅम? ब्रेड जॅमपेक्षा माझ्या बायकोन केल्या पुऱ्या चांगल्या आहेत. वा, थोडी ऑपॉर्च्युनिटी दिला पुष्कळ आहे. वहिनी ऐकताय ना? साईड मून शॅडो कॅम्प साईड. तर इथे आपल्याला काल रात्री हेल्प केलं. भाऊ तुमचं नाव काय? अमर चव्हाण. अमर चव्हाण. हे म्हणजे त्यांचंच आहे. तर अमर भाऊ किती दिवस झाले, तुम्ही किती वर्षापासून करताय? जवळपास आपले 2 वर्ष झाले. कमी लॉकडाऊनच्या आधी आपण चालू केलं. हम्म. लॉकडाऊन मध्ये 1 वर्ष गेला, त्यानंतर मग परत चालू केलं. तसा इथे रिस्पॉन्स कसा आहे पब्लिकचा? रिस्पॉन्स सर चांगला आहे. कारण कसं होतं सर, जेवढं तुम्ही हायजीन द्याल तेवढं आज पब्लिकला तेवढंच पाहिजे. हा ना. आणि ते आम्ही आता पाहिलं की काल रात्री चांगलं जेवण पण चांगलं होतं. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the आता पुन्हा तिकोना करून आम्ही आता पुन्हा आमच्या कॅम्प साईटवर आलो आहेत. आणि आता कॅम्प साईटवरून आम्ही जात आहोत पवना डॅमकडे. पाण्यामध्ये स्विमिंगचा आस्वाद घेत आहेत. कम. पाहताय पूर्ण जे पवना डॅमचं जे पूर्ण जो काही परिसर आहे. आणि आमच्या कॅम्प साईटपासून हा जो किनारा आहे हा खूप जवळ आहे. आणि मागे जे तुम्हाला एक छोटासा बेट दिसेल ना, आम्ही तिथे गेलो होतो. आता कॅमेरा पाण्यात नेता आला नाही, त्यामुळे आम्हाला तिथे दाखवता नाही आला. तरी मी माझ्या ॲक्शन कॅमेरामध्ये शूट केलं आहे, तो तुम्हाला तिथे पाहता येईल. खूप मस्त आहे आणि पाणी एकदम क्लिअर असल्यामुळे जास्त मजा आली. शॅडो कॅम्पिंग आहे आणि पवना डॅमला लगत आहे आणि खूप छान सर्विस आहे. मी काल आम्ही रात्री आलो तेव्हापासून आत्तापर्यंत अनुभवलं. त्यांचा चेकआउट टाईम 11चा असतो, पण तरीसुद्धा आमच्या आग्रह असतो. त्यांनी आम्हाला आता 3 वाजले, ते 3 वाजेपर्यंत आम्ही थांबलो इथे. आणि छानपैकी समोर स्विमिंग पण करता आली आणि छान सर्विस दिली. भरपेट नाश्ता 2 वेळा त्यांनी आम्हाला सकाळपासून नाश्तासुद्धा दिला.
त्या पण गोष्टी त्यांनी पुरवल्या आम्हाला. त्यांचे मनपूर्वक आभार. गौरव यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी इथे पुरवल्या, सगळ्या गोष्टी नीट दिल्या आणि तुमची सर्व्हिस पण खूप छान आहे. आणि मी रिकमेंड करेन याच्या पुढे पण मी माझ्या व्ह्युअर्सना पण आणि माझ्या फ्रेंड्सना पण की त्यांनी इथे नक्की भेट द्या आणि त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या सर्व्हिसची कमतरता तुम्हाला भासणार नाही आहे. आम्ही पहिल्यांदा आलो तरी आम्हाला म्हणजे खूप चांगल्या प्रकारे इथे त्यांची सर्व्हिस भेटली आणि अशी सर्व्हिस देत राहा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आमची 2 दिवसांची, एक दिवस पावना कॅम्पिंग आणि एक दिवस आमचा तिकोना किल्ल्याचा ट्रेक, 2 इवेंट पूर्ण झालेत. आणि शैलेश भाई को प्रॉमिस किया वैसे हमारा ये साल भी एक ट्रेक शैलेश भाई पूरा हो गया है. पुढच्या वर्षी येताना नक्कीच वेळ काढून या, आम्ही पण वेळ काढू आणि आपण नवीन कुठला तरी चांगला ट्रेक करू. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता शैलेश भाई? एक्सपिरियन्स चांगलाच होता, मजा आली. एंटरटेनिंग होतं, थ्रिलिंग होतं. तर नाही, चांगला होता, मजा आली. दॅट्स इट. बाकी अजित भाई? सो चांगला एक्सपिरियन्स होता. थँक्यू मुकेश फॉर गिविंग अस गुड राइड. राईड तो आपने की आहे. आम्ही फक्त ठिकाणं शोधलीत आणि आपण फक्त तिथे गेलोय आणि आपलं एक कामच आहे. भटक्याचं काम काय आहे? भटकंती करणं आणि ठिकाणं शोधणं. तर आम्ही आता एक नवीन काय ठिकाणं शोधतो, तशी अजून ठिकाणं आहेत आपल्या लिस्टमध्ये. तसं तर शैलेश गेला तरी अजित आहे, त्यामुळे अजून पुढच्या व्हिडिओमध्ये अजित आपल्याला दिसेलच. आपला व्हिडिओ इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, हॅपी राहा, सुदृढ राहा. आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, गुड बाय.